याला थोडा ना आपल्याला मला थोडा कडबडा पण देतो, लक्ष्मीला ओके, आणि ह्याला थोडा कडबडा होतो आपल्या मुन्नाला. एकादशी ना आता, त्याच्यामुळे जास्त गर्दी होते आता. शनिवारी, आज गुरुवार आहे नेमका, शुक्रवार उद्याचा एक दिवस राहिलाय. मोठी ना त्याच्यामुळे गर्दी जास्त. इंजेक्शन मारायची बरं का, गोचिड याला गोचिड आपल्या मुन्नाला. भैया शेठ गायकवाड इधर देखो एक बार. अरे डायरेक्ट चष्मा घातलाय. वैभव सिंग विसरून जातोय डायरेक्ट. ठीक आहे हो क्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण एक 10 वाजलेत. जस्ट मी आता गोठ्यात आलो. त्यांना थोडा ना आपल्याला मला थोडा कडबडा पण देतो, लक्ष्मीला ओके, आणि ह्याला थोडा कडबडा होतो आपल्या मुन्नाला दूध पाजायचं आहे. पण नेमकं मी चाललोय दवाखान्यात घेऊन. बरं तेच पाजीन दूध, संतोष शेठ आणून देईल. अरे तेच पाजीन चांगलं व्यवस्थित. काय अर्धा लिटरचं पाहिजे असतं याला आम्ही सकाळ संध्याकाळ. आता 2 टाईम एवढं केलंय, नंतर हळूहळू जाऊ सवय लागली ना ते वाढवतं. पण मी काल बॉटल आणली ना, त्याचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, मी ते साईडचं कट केलं का, मला वाटलं एअर जायला कट करावं लागेल. इथूनच पाणी पडते, ओके, इथूनच दूध पडते, असं पडते या हॉलमधून. आता इथे फेविक्विक लावायला लागेल, नाही ते बदलू आण लागेल निप्पलचं. ओके काहीतरी टाकून जातो पहिलं, मग टेन्शन नाही. कारण आम्हाला जायचे घाटात राहू आजच. आज बरोबर आहे ना 13 ऑगस्ट आहे. 13 ऑगस्ट म्हणते 13 नोव्हेंबर. हो, आपल्याला 9 नोव्हेंबरच्या घाटात जायचे. ठिकाणला घेऊन जाणार रे याला, फक्त डाय प्रेक्षक म्हणून घेऊन जातो. याला तरी काय ठेवायचं घरी. पप्पा आता आहे ना 10 वाजल्यात. आता आम्ही निघालोय. साधारण जायला 20 मिनिट लागतात. तिथं जर डॉक्टर लवकर असेल तर जास्त वेळ नाही लागत. 4-5 जण पुढे असतात फक्त त्याच्या. आमच्या लगेच होऊन जाईल. फक्त दाखवायचं, गोळ्या देऊन देत, गोळ्या मेडिकलमधून घ्यायच्या, परत यायचं रिटर्न. 12 वाजतील मावतानी जास्तीत जास्त. दादा बरंच झालं. कुठं काय बोल तू, कुठं लय गर्दी झालेली आता राव. एकादशी ना आता, त्याच्यामुळे जास्त गर्दी होते आता. शनिवारी, आज गुरुवार आहे नेमका, शुक्रवार उद्याचा एक दिवस राहिलाय. मोठी ना त्याच्यामुळे गर्दी जास्त. आणि आम्ही शनिवारी ना सुट्टी ठेवणार आहे हॉटेलला, कारण त्या दिवशी नॉनव्हेज जाणारच नाहीये. आणि उघडं ठेवून पण फायदा नाही, लय गर्दी असणार आहे. बघू कसं प्लॅनिंग करता येईल. संतोष शेठ वाजता संग बोलून. थांब लवकर, उतर. चला विक्रम शेठ, हळूहळू चला. डॉक्टरला सांगू का लय मस्ती करते म्हणून. हा 2000 years later. लागलं झालं डॉक्टरांचं काम. दाखवून बिकवून गोळ्या घ्यायच्या बघ. दादाला ओ लवकर द्या दादा, जायचंय. विक्रम शेठला आणलंय. आंबायचा दवाखान्याचा. हा ह्या बॉटलचे वरचं हे ना प्लास्टिक, हे खराब आहे नेमकं. आता हे चेंज करून भेटेन का नाही काय माहिती आहे राव. कारण पडतच नाही पाणी, त्याला पिताच येत नाही व्यवस्थित. डायरेक्ट बॉटलनेच पाजतोय आम्ही. आत्ता जवळपास आता एक ना 12 वाजल्यात. आपल्याला ना बिमाला धुवून काढायचा आहे चांगला. बघू एक ह्याला घेऊनच लायला लागेल वर राव. धुवायला लागेल ना, वासराला फ्रेश होईन जरा. 2000 years later.
आता जवळपास एक 6 वाजल्यात. जस्ट आता गोठ्यावर आलो. सकाळ धरून दुसरे काम करी बसलो मी जरा ना. एडिटिंग केली, व्हिडिओ ब्लॉग एडिट करायला लागले, अपलोड केले. तेच टाईम गेला माझा बराच. थोडा उन्हे काम होतं ते गेलतो आणि 6 वाजता आलोय. उरकायला लागलं तर पटक्यात मला सगळं यांचं. आज बांधून घेतले यांना मी. आज बांधून आहे ना पुढलं साफसफाई करावं लागेल. पहिले दावण साफ करतो की दावण साफ करून लांब ठेवतो सगळ्यांना. याला येणार जरा आहे ना इंजेक्शन मारायचे बरं का. गोचिड याला गोचिड आपल्या मुन्नाला. सकाळी याला मका टाकून गेलो कंच कापून खाल्ली आणि One hour later. आपला मुन्ना आहे ना बारखा एकदा खुराक खात नाही. त्याच्यामुळे त्याला आहे ना गव्हाचं पीठ, मका, हिंदकेसरी आणि कोरमा आहे ना मिक्स केला, गोड बनवलं बारीक बारीक 5-6 आणि चारलं त्याला. थोडा जर त्यांनी तरी ताकद येईन त्याला. दूध पाजण्यात काय मतलब नाही रे. दूध कवर पाहिजे त्याला. दूध नीट पेत नाही ते मानासारखे. मनाने प्यालं ना त्याला 1 नाही 2 लिटर पाहिजे, पण ते मनाने पेत नाही आहे. प्रॉब्लेम तो आहे. काय छाती पिती वासरू भरण फुकट. आधी बारीक आहे ना हिंदकेसरी खाल्लं ना त्यांनी सेम आपल्या भीमासारखा होईन एकदम तगडा असा आला देसी. सर हे पण लय बारीक होतं, पण हिंदकेसरी खाल्लं मस्त निवांत झाला का नाही. ही तो ऑलरेडी तगडी फक्त याची बारी. आता याला चांगलं लक्ष देतो आम्ही आता. सर रे 8 आठवडाभर नाही ना याला आहे ना एक गोचेडचं इंजेक्शन मारा लागेल आणि नंतर आयटिक मारू. 8 वाजायला आले जवळपास राव. आत्ताच चाललोय मी हॉटेलवर. संतोष शेट अजून हँडल करतो सगळं आपलं. उशीर झाला राव आज. आज उठायला झोपलो, काम केलं जरा थोडं एक आळस आलता राव. डेली ब्लॉग बनवून एडिट करून वाईटा घेतो. बोलणं सोपं आहे, करणं आवड आहे राव. अंगावर येते काही कळवलीच काय करायचे तर करायचेच, मग लगेच राहायचं. त्यामुळं चाललंय सगळं मेंबरीसाठी. भैया शेठ गायकवाड इधर देखो एक बार. अरे डायरेक्ट चष्मा घातलाय. चेकबुक कुठे आहे? काय चेकबुक कुठे आहे? चेकबुक असं वाटतं लय शिकल्या.
कुठे येणार आता तुम्ही? आता चालू चौकात. अरे शाबाश. उद्या काढलं तर मग आणून दे मला बघते या. 100% भैया शेठ. जाऊन द्या गाडा तुमचा. चला संतोष शेठ. पडलं थोडा चहा पार्सल घेतलाय वाजतात मला आणि आकाश 3 जणांना. संतोष शेठनी तर प्याला. आता संतोष शेठ जाईन आणि मी आता हॉटेल थांबणार. आता आहे ना 8 वाजल्यात. संतोष शेठ जास्त थांबला. मला लय उशीर झाला रोज. आणि जनरली मी 7 वाजेपर्यंत येतोच नाही. पार्सल झालं का वाजता? चला वसात. ओ पार्सल करा चहा आपल्याला. चला चहा टाकून. अरे आकाश कुठे गेला? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहिली भेट झाली आपली सकाळपासून. पार्सल आहे का? आज नेमकं आहे ना गुरुवारी. गुरुवारी कस्टमर नाही होता आणि आमच्या त्यांना नेमकं उद्या शुक्रवार आणि परवा शनिवारी एकादशी मोठी आली. आता वारकरी यायला लागले जमा होत्या दरवर्षी आमच्या इथं. आमच्या इथं कोकणातली त्या तळ कोकणातली वार PN साईडची. वैभव सिंग विसरून जातोय डायरेक्ट. आता ब्लॉग मध्ये घेतला असा माझ्या लक्षातच नव्हतं. अरे कोण चाललं? पिके हो क्या? हेल्मेट नाही रे. पिके बऱ्याच दिवसानंतर गावला तू. आता आम्ही चहा बी पिऊन आलो बरं का. पण मी ते टाकायचं विसरलो. परवा पण तर भेटलो. अरे मी आता व्हिडिओ काढायचं विसरलो. मग आता लक्षात आलं. म्हणजे आपण असं चहा पिलो लंचतून गावलो. युट्यूबला व्हिडिओ बनवतो. ह्या व्हिडिओ काढायचं विसरलो मी. चहा पिऊन आपण जाऊन आता आलोय रे. किती वेळ बसलो असं इथं. त्या मला काढला ना आपण. व्हिडिओ बनवणार आहे काय तू? मग बघूया ना. करा चालू. बेस्ट ऑफ लक. चालू. धन्यवाद. चालू व्हायचं डायरेक्ट. थांबायचं नाही. प्रमोशन तुझ्या चॅनलवर 100%. इंस्टाग्रामवर बघू आपण. फक्त एक तंदूर चारायला फुल आणि कोक. ते बाबा तुला काय खायचं ते का? मी व्हेजिटेरियन आहे. 100%. तू खूप खा वरचा. चल जाऊ का? हाय आम्ही इथं आता. अक्का सेट. अगा एक वसाल एक सूप करा. चिकन सूप. चिकन शेजवान करा. वाइट पेपर हो गया. अब क्या? करा ना पॅक बाहेरचं आत घ्या. जा वाजले बरोबर 11 वाजता बरोबर बंद करतो आम्ही. आता कस्टमर पण कमी झाले आमचे. मागाशी बराच होते अख्खे फुल भरलो होतो. 11 वाजता बरोबर बंद केलं ना टायमिंगने बरोबर सगळं झोपता येते अख्खं. आज लय दमलोय वाईट मी. आणि हा उद्याच आणायचं ना. चालेल. नॉनव्हेजचं काय दावा आपलं? नॉनव्हेजचं काय दावा? इथं लिहिलंय. कुठे? ते नाही ते फक्त ते ऑर्डरच आहे. शाबाश. मी म्हणलं असं काय लिहिलंय आणि 2000 years later. हॉटेलवरून डायरेक्ट आहे ना आत्ता गोठ्यात आलोय. जास्त वेळा थांबलो आज हॉटेलवर. आज नेमकी कुट्टी पाडली आम्ही. तर मकाले वाळा लागली त्याच्यामुळे कुट्टी पाडायला लागली. प्रॉब्लेम काय होतोय मग ती बघा अख्खी वाळली ना अवघड होईल. मग सकाळी कुट्टी अशी एक टाइम कुट्टी एक टाइम हे करायची. जास्त करायची प्लॅनिंग करतो आम्ही. कुट्टी बिट्टी खाऊन रेडी राहतील सकाळची. सर कुट्टी खात्यात चांगली. काय अडचण नाही. थोडा कडबडा खाऊन जातो बघ त्यांना. सर भीमा येडाय काय सर. हे माठ्या पण खाई ना आपली. कुट्टी चांगली खाल्ली बघ बऱ्यापैकी खाल्ली. जेवढं त्याला हे खाता येत नाही ना आपलं काय म्हणून त्याला अखंड माका तेवढी कुट्टी खातोय. माका चांगली अशी बारी बारी कुट्टी पडती ना मग बराबर खाते वासरू. मोठे खाते व्यवस्थित. थोडा कडबडा खाऊन जातोय आणला.